Energy means काय, it can be defined as it is a capability to produce the motion. म्हणजे एखाद्या पदार्थाचे किंवा एखाद्या इन्स्ट्रुमेंटचे आपल्याला मोशन तयार करायचे असेल तर त्याला काय म्हणणार तुम्ही एनर्जी. अँड इट इज ऑल्सो डिफाइंड ॲज इट इज अ कॅपॅसिटी टू डू वर्क. म्हणजे एखादं वर्क करण्यासाठी जी कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटीज म्हणजे काय असणार तुमची एनर्जी. तर ह्याचं युनिट काय आहे तुमचे एनर्जीचे. युनिट तुमचे मेजर केले जातात एक एसआय युनिट आणि एक एमकेएस युनिट. ओके, युनिट्स ऑफ दोन टाइप्स ऑफ युनिट्स आहेत तुमचे एसआय युनिट अँड एमकेएस युनिट. ओके, एसआय युनिट मध्ये एनर्जीचं युनिट काय असणार आहे तुमचं जूल, जूल और किलो जूल, जूल और किलो जूल. अँड एमकेएस मध्ये किलो कॅलरी, एमकेएस मध्ये किलो कॅलरी. ओके, तर याचं मीनिंग काय. एसआय युनिट मध्ये जूल आणि किलो जूल आणि एमकेएस युनिट मध्ये किलो कॅलरी. ओके, आता जूल एखादी एनर्जी आपण मेजर करणार आहे तर ते तर जूल मध्ये असेल किंवा किलो जूल मध्ये. जूल आणि किलो जूल मध्ये काय असणार, 1 जूल इज इक्वल टू 1 किलो जूल इज इक्वल टू 10⁻³ जूल. ओके, दिस इज द रिलेशन बिटवीन द जूल अँड किलो जूल. and then एमकेएस युनिट मध्ये किलो कॅलरी अँड कॅलरी. ओके, 1 किलो कॅलरी इज इक्वल टू 10⁻³ कॅलरी. हे रिलेशन तुम्ही 12वी मध्ये पाहिलेले असतील. एसआय युनिट मध्ये काय युनिट काय तुमचं जूल और किलो जूल. एमकेएस युनिट मध्ये काय किलो कॅलरी और कॅलरी. 1 किलो कॅलरी इज इक्वल टू 10⁻³ कॅलरी. ओके, आता ह्याच्यामध्ये रिलेशन काय एसआय युनिट आणि एमकेएस युनिट मध्ये 1 किलो कॅलरी इज इक्वल टू 4.187 किलो जूल, किलो जूल. आता म्हणजे काय 1 किलो कॅलरी मध्ये किती जूल एनर्जी असणार तुमची 4.187. हे रिलेशन खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला. ही रिलेशन तुम्हाला विचारलं असतं की 1 किलो कॅलरी इज इक्वल टू 4.187 किलो जूल. दिस इज द रिलेशन बिटवीन द किलो कॅलरी अँड किलो जूल. मीन्स रिलेशन बिटवीन द एसआय युनिट अँड एमकेएस युनिट. हे समजले तुम्हाला. व्हॉट इज द एनर्जी. एनर्जी मीन्स काय, इट इज द डिफाइंड ॲज कॅपॅबिलिटी टू प्रोड्यूस द मोशन. म्हणजे एखाद्या पदार्थाची मोशन जर आपल्याला करायची असेल तर त्या मोशनमुळे जी एनर्जी लागणार आहे आपल्याला तर ती एनर्जी म्हणजे काय असणार आहे एनर्जी. अँड इट इज ऑल्सो डिफाइंड ॲज अ कॅपॅसिटी टू डू वर्क. एखादं वर्क करण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी काही गोष्टी लागतात, त्या कॅपॅसिटी लागते. त्या कॅपॅसिटीला काय म्हणणार तुम्ही एनर्जी. एसआय युनिट काय असतं तुमचं जूल, किलो जूल. एमकेएस युनिट मध्ये किलो कॅलरी अँड कॅलरी. जूल आणि किलो जूल मधला रिलेशन काय 1 किलो जूल इज इक्वल टू 10⁻³ जूल. 10⁻³ जूल. 1 किलो कॅलरी इज इक्वल टू 10⁻³ कॅलरी. and SI unit and MPS मधला रिलेशन काय 1 किलो कॅलरी इज इक्वल टू 4.187 किलो जूल. ओके, तर सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर एनर्जी म्हणजे एखादं कार्य करण्यासाठी आपल्याला काय एखादे कार्य करण्यासाठी आपल्याकडे स्वतःकडे एक एनर्जी लागते. म्हणजे काही ना काही आपल्याकडे लागते. जर आपल्याकडे जर एनर्जी नसेल तर आपण कोणतेही कार्य करू शकत नाही. म्हणजेच काय झालं की आपल्याकडं capacity to do work, that is the energy. ओके, बस समजले सगळ्यांना. इथपर्यंत सगळं समजले सगळ्यांना. ओके, लिहिले सगळ्यांनी. ओके, तर नेक्स्ट टॉपिक तर एनर्जी झालं तुमचं. एनर्जी इज रिलेटेड टू द पॉवर. ओके, the next topic is the power. What is the power? Power means it is the rate of change of to do work. Means किती टाइमिंग मध्ये तुम्ही एखादं वर्क करता त्याला काय म्हणणार तुम्ही पॉवर. ओके, इज अ पॉवर. पॉवर पॉवर means काय the rate of doing the work, the rate of doing the work
is called as power. Okay, power means काय, the rate of doing the work. Rate म्हणजे काय असणार आहे, रेट म्हणजे टायमिंग. रेट मीन्स काय असणार आहे, टाइम. ओके, आता सपोज एका टाइम मध्ये वेलोसिटी और डिस्टन्स, आता डिस्टन्स एका टायमिंग मध्ये म्हणजे ds अपॉन dt प्लस काय म्हणतात v, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डुईंग द वर्क म्हणजे एका मिनिटामध्ये. डुईंग द वर्क म्हणजे काय, एका मिनिटामध्ये सॉरी एका सेकंदामध्ये आपण किती वर्क करणार आहे त्याला काय म्हणतात, रेट ऑफ डुईंग द वर्क. दॅट इज द कॉल्ड ॲज द पॉवर. मीन्स वर्क अपॉन टाइम. मीन्स एका सेकंदामध्ये तुम्ही किती प्रमाणात वर्क करता त्याला काय म्हणणार तुम्ही, पॉवर. एका मिनिटामध्ये व एका सेकंदामध्ये किती प्रमाणात तुम्ही वर्क करताय त्याला काय म्हणणार तुम्ही, पॉवर. मीन्स त्याचं मीनिंग काय, द रेट ऑफ डुईंग द वर्क इज कॉल्ड ॲज द पॉवर. ओके, देन युनिट ऑफ द पॉवर इज द वर्कचं युनिट काय तुमचं, किलो जूल. टाइमचं युनिट काय, सेकंड. P is equal to work upon time kilojoule per second. ओके, रेटचा मीनिंग काय आहे तुम्हाला. रेट म्हणजे एका सेकंदामध्ये तुम्ही किती काम करू शकता त्याला काय म्हणणार तुम्ही, रेट ऑफ डुईंग द वर्क. ओके, देन पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. ओके, वर्क अपॉन टाइम. वर्क इज डिनोटेड बाय W and T is denoted by capital T. Okay, then unit of the work is the kilojoule and time is the second. Okay, kilojoule per second, but joules per second it is also called as the watt. Joules per second it is also called as the watt. That is the watt and it is denoted by W. Kilowatt means kilojoule per second. It is also known as the kilowatt. Okay, and this is a relation between the 1 megawatt. 1 megawatt is equal to 1000 kilowatt. Okay, हे जर वॅट मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल 1 मेगावॅट मीन्स काय असणार तुमचं 1000 किलोवॅट. ओके, 1 megawatt is equal to 1000 kilowatt. 1 megawatt is equal to 1000 kilowatt and 1 kilowatt is equal to 1000 watt. Means काय असणार तुमचं 1 megawatt is equal to किलोच्या जागी काय ना तुमचं 1000. दिस इज 1000 means काय झालं 10 raised to 3 into 10 raised to 3 watt means काय झालं 10 raised to 6 watt. 1 megawatt is equal to 10 raised to 6 watt. So the relation between the watt or kilowatt. 1 kilowatt is equal to the 1000 watt. 1 megawatt is equal to 1000 kilowatt. Okay, 1000 kilowatt. Then 1 megawatt is equal to 10 raised to 3 kilowatt. 10 raised to 3 watt is equal to 1 megawatt is equal to 10 raised to 6 watt. This is the of the power. Okay, power means काय the rate of doing the work. रेट ऑफ डुईंग द वर्क म्हणजे एका मिनिटामध्ये किंवा एका तासामध्ये तुम्ही किती प्रमाणात काम करू शकता त्यालाच काय म्हणतात तुम्ही पॉवर. ओके, देन पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. वर्क अपॉन टाइम इज इक्वल टू W अपॉन T. देन W upon T is nothing but the W is denoted by the kilojoule and time is denoted by the second. Okay, kilojoule per second is nothing but the kilowatt. Joule per second it is called as the watt and it is a kilowatt. 1 megawatt is equal to 1000 kilowatt and 1 kilowatt is equal to 1000 watt. Means 1 megawatt is equal to, we get the 10 raised to 3 into 10 raised to 3 watt. 1 megawatt is equal to 10 raised to 6 watt. Okay, this is the known as the what is the energy and what is the power. Energy is the capacity
to do work, and the power is the rate of doing the work is called as the power. Okay, the next topics will be forms of energy. ओके, फॉर्म्स ऑफ एनर्जी म्हणजे कोणकोणत्या एनर्जी आहे तुमच्या ते पाहणार आहोत. किती टाइप्स एनर्जी आहे तुमच्यात, तर 6 टाइप्स ऑफ एनर्जी आहेत. नेक्स्ट टॉपिक विल बी द फॉर्म्स ऑफ एनर्जी. नेक्स्ट विल बी द फॉर्म्स ऑफ एनर्जी. तर किती टाइपचे तुमचे एनर्जी आहेत, तर फर्स्ट विल बी द थर्मल एनर्जी. First will be the thermal energy, second will be the chemical energy, third will be the electrical energy, fourth will be the mechanical energy, fifth will be the nuclear energy, and sixth will be the gravitational energy. ह्या 6 टाइपच्या तुमचे एनर्जी आहेत ज्याचा यूज तुम्ही पॉवर प्लांट मध्ये केला जातो. तर थर्मल एनर्जी कशी मिळते तुम्हाला, केमिकल एनर्जी कशी मिळते, याचा आपण डिटेल पाहणार आहोत. तर कोणकोणत्या फॉर्म्स ऑफ एनर्जी आहेत. फर्स्ट विल बी द thermal energy. First will be the thermal energy, second will be the chemical energy, okay, and third will be the electrical energy, fourth will be the mechanical energy, fifth will be the nuclear energy, and sixth will be the gravitational energy. Gravitational energy. Okay, किती टाइप्स ऑफ एनर्जी आहेत. थर्मल एनर्जी, केमिकल एनर्जी, electrical energy, mechanical energy, fifth will be nuclear energy, sixth will be the gravitational energy. These are the 6 forms of energy. आणि त्या एनर्जीचा कुठं कुठं काय यूज केला जातो, कुठे यूज केला जातो तुमचा. थर्मल एनर्जी मीन्स काय असणार, तुमची केमिकल एनर्जी मीन्स काय, इलेक्ट्रिकल एनर्जी मीन्स काय, मेकॅनिकल एनर्जी मीन्स काय, न्यूक्लियर एनर्जी मीन्स काय, आणि ग्रॅव्हिटेशनल एनर्जी. त्या ह्याचं डेफिनेशन वन बाय वन पाहणार आहोत आपण. तर थर्मल एनर्जी फर्स्ट कोणता यांचा, थर्मल एनर्जी. ओके, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द थर्मल एनर्जी. थर्मल एनर्जी इज रिलेटेड टू द टेम्परेचर. म्हणजे जसं जसं तुमचं टेम्परेचर इन्क्रीज केलं जातं तसं तुमची ही एनर्जी इन्क्रीज केली जाते. ओके, तर थर्मल एनर्जी इज द सिस्टीम. लिहून घ्या, थर्मल एनर्जी इज द सिस्टीम, the energy of system. Thermal energy is energy of a system or the substance which is related to temperature, and for example काय तुमचं, the energy of moving or vibrating molecules. Okay, vibrating molecules. First काय तुमची thermal energy. Thermal energy is the energy of a system or a substance which is related to the temperature. म्हणजे एखाद्या सब्जेक्टचं तुमचं एखाद्या सबस्टन्सचं जर तुमचं टेम्परेचर इन्क्रीज केलं जातं
Temperature, suppose this is the substance on which this is the water, okay? Suppose this is the water and this water will be heating, okay? When this water will be heating at a given temperature, म्हणजे तुमचं टेम्परेचर जर increase आहे वॉटरचं, त्याचा तुमचं water will be temperature will be increases and water is converted to the vapor. Means काय झालेलं आहे तिथे तुमचं टेम्परेचर इन्क्रीज केल्यामुळे ते सबस्टन्स काय होतं, त्यांचे सबस्टन्सचं टेम्परेचर पण वाढलं जातं. म्हणजे इट इज अ रिलेटेड टेम्परेचर. म्हणजे एखाद्या एनर्जीला काय म्हणा तुम्ही थर्मल एनर्जी. म्हणजे काय म्हणणार तुम्हाला, the example is the energy of the moving or vibrating molecules. Okay. So this is the suppose this हे करणार आहे, हे तुमचं ऑर्डर असतं मध्ये तुम्ही त्याला काय करणार आहे, हीट करताय. हीट केल्यानंतर काय होणार आहे, हे मॉलिक्युल्स काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. मूव्ह होणार म्हणजे काय असतं, इथं जर टेम्परेचर वाढलं तर ते काय होणार आहे, जे हे मॉलिक्युल काय होतात, हलके होतात आणि ते काय होतात, वरती जातात. वरती गेल्यानंतर त्याचं काय होतं, वेपर मध्ये कन्वर्जन होतं. वेपर मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर ते water is converted to the vapor. Means काय झालं, तिथं टेम्परेचर इन्क्रीज केल्यामुळे तुमचं water is converted to the vapor. Okay, water will be converted to the vapor when water is converted to the vapor. ज्यावेळेस तुमचं टेम्परेचर, वॉटरचं टेम्परेचर जर तुम्ही टेम्परेचर वॉटरचं काय करता तुम्ही इन्क्रीज करता आणि इन्क्रीज केल्यानंतर वॉटर इज कन्वर्टेड टू द वेपर. त्या एनर्जीला काय म्हणता तुम्ही थर्मल एनर्जी. ओके, समजलं थर्मल एनर्जी. नेक्स्ट एनर्जी विल बी द chemical energy. Next will be the chemical energy. Thermal energy. Thermal energy is related to the temperature substance. And त्याचं एक्झाम्पल आहे मूव्हिंग और व्हायब्रेटिंग मॉलिक्युल्स. आणि बेस्ट एक्झाम्पल आहे, तुम्ही वॉटरला जर हीट केल्यानंतर त्याचं टेम्परेचर इन्क्रीज केलं जातं आणि टेम्परेचर इन्क्रीज केल्यामुळे काय होतं, वॉटर इज कन्वर्टेड टू द वेपर्स. मीन्स काय असणार तुमची तिथं थर्मल एनर्जी असणार. ओके, इज द थर्मल एनर्जी. देन नेक्स्ट विल बी द केमिकल एनर्जी. सेकंड विल बी द केमिकल एनर्जी. तर केमिकल एनर्जी तुम्हाला तुम्ही कशी प्रोड्यूस करू शकता ते आता करणार आहोत आपण केमिकल एनर्जी. ओके, केमिकल एनर्जी, energy stored in a substance, which is related to chemical reaction, usually in the form of water, in the form of heat, Okay, example काय आहे तुमचं, example on burning out solid on burning of solid liquid gases, liquid or gaseous fuel in presence of air, it produces heat. And what is the chemical energy? Chemical energy, energy stored in a substance which is related to the chemical reaction, which is related to the chemical reaction, usually in the form of heat. Okay. Chemical energy is a substance which is stored
which is a store in a substance which is a reaction, chemical reaction in the form of heat. An example आहे on burning of solid. Burning of solid. Suppose this is the solid. आता solid means काय तुमचा कोळसा असेल. ओके. त्या कोळशाला तुम्ही काय करताय तुम्ही कोळशाला जर हिटिंग दिले कोळशाला जर हिट केल्यानंतर काय होतं तुमचं तिथे काहीतरी केमिकल रिॲक्शन होते केमिकल रिॲक्शन झाल्यामुळे काय होतं तो कोळसा चे टेम्परेचर त्या कोळशाचं टेम्परेचर काय होतं इन्क्रीज केलं जातं म्हणजे काही ना काहीतरी रिॲक्शन केल्यानंतर त्या त्या कोळशाचं काय होतं तुमचं टेम्परेचर इन्क्रीज होतं म्हणजे तिथं काही ना काहीतरी केमिकल एनर्जी स्टोअर केलेली असते त्या केमिकल एनर्जी स्टोअर केलेली असते म्हणजेच काय असतं तिथं केमिकल एनर्जी म्हणजेच काय म्हणलेलं त्यांनी अ एनर्जी स्टोअर इन अ सबस्टन्स विच इज रिलेटेड टू द केमिकल रिॲक्शन ती ऑलरेडी एखाद्या सबस्टन्स मध्ये स्टोअर केलेली असते पण स्टोअर केलेली असते पण तिथं जर काहीतरी केमिकल रिॲक्शन झाली तिथं काही केमिकल पडलं किंवा काहीतरी केमिकल रिॲक्शन केल्यानंतर तर ती कशाच्या फॉर्म मध्ये येते इन द फॉर्म ऑफ हीट इन द फॉर्म ऑफ हीट ओके आता तुम्ही कोळशाचं उदाहरण घ्या तर कोळसा काय असतो तुमचा सॉलिड मध्ये असतो ओके त्याच्यामध्ये आपण केमिकल रिॲक्शन करतो म्हणजे काय केमिकल रिॲक्शन म्हणजे काय करतो आपण त्याच्यावर राखेल किंवा अदर सबस्टन्स किंवा पेट्रोल टाकून त्याच्यामध्ये जर गाडी लावली तर काय होतं तर त्याला काय होणार आहे तुमचं तिथं काय होणार तिथं केमिकल रिॲक्शन होऊन तर तो कोळसा हीट आहे जे कोळसा आहे तो गरम होतो म्हणजे हिटिंग होतं त्यांची हिटिंग झाल्यामुळे काय होतं तुमचं हीट होतं आणि हीट झाला आणि तो कोळशाचा इन द फॉर्म ऑफ हीट मध्ये ती एनर्जी प्रोड्यूस केली जाते म्हणजे काय असतो ऑन बर्निंग ऑफ सॉलिड लिक्विड और गॅसेस फ्युएल इन प्रेझेन्स ऑफ एअर लिक्विड्स आणि गॅसेस तर इन प्रेझेन्स ऑफ एअर मध्ये इन प्रेझेन्स ऑफ एअर मध्ये असते इट प्रोड्युसेस द हीट ऑल्सो प्रोड्युसेस द हीट दिस इज द केमिकल एनर्जी केमिकल एनर्जी एखाद्या सबस्टन्स मध्ये ऑलरेडी स्टोअर केलेली असते पण त्याच्यामध्ये काहीतरी केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर काय रिॲक्शन झाल्यानंतर काय होतं की एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट मध्ये बाहेर पडते ती एनर्जी म्हणजे काय असणार तुमची केमिकल एनर्जी ओके दिस इज द केमिकल एनर्जी दोन एनर्जी पाहिलेल्या आहेत फर्स्ट कोणती पाहिली आपण थर्मल एनर्जी फर्स्ट कोणती पाहिली तुम्ही थर्मल एनर्जी ओके थर्मल